उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सध्या सगळीकडे गॅस टंचाई चालू आहे. प्रत्येकाच्या घरात बोंबाबोंब सुरू आहे. गॅस संपतोय, जेवण कसं करायचं, चूल पेटवायची का, मग आमटी भात असं वेगवेगळं न करता आपण एकाच कुकरमध्ये म्हणजे एकाच डिशमध्ये सगळं बनवू शकतो. अशी मी तुम्हाला आज 1 पॉट मील म्हणजे एकाच भांड्यात आमटी भात असा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे 1 वाटी तांदूळ घेतले आणि एक छोटी वाटी तूर डाळ आणि छोटी वाटी मसूर डाळ असं सगळं मी छान धुवून चांगलं 2दा-3दा धुवून असं घेतलेलं आहे. म्हणजे जसं आपण भाजी आमटी करतो तसंच हे सगळं करणार आहोत, पण ते एकत्र करणार आहोत. म्हणजे जसं नेहमी खिचडी करतो त्याच प्रकारात करणार आहोत, पण याच्यात आपण जसं आमटी भाताला आमटीला साहित्य घालतो तसं अगदी गोडा मसाला वगैरे सगळं घालणार आहोत. असं मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे मी आधी पहिल्यांदा तेल तापत ठेवलं आहे. तेल तापत ठेवलं की वर मोहरी घालणार आहोत. मोहरी नंतर जिरं, आणि हे कुकरमध्ये करणार त्याच्यामुळे आपलं हे झटपट होईल. म्हणजे किती आता असं वेळ लागतो, कुकर म्हणजे गॅस संपतो असं वाटतं ना आपल्याला. अशा वेळी हे असं केलं म्हणजे आमटी भात आपल्याला एकत्र मिळणार आहे. आपण याच्यात कांदा घालणार आहोत. अगदी काही भाज्या घालायच्या असल्या तरीही घालू शकतो. आत्ता मी वांगं कांदा घालणार आहे, पण आणखीनसुद्धा आपल्याला काही भाज्या घालायच्या असल्या, आणखीन डाळी घालायच्या असल्या तरी त्यासुद्धा आपण घालू शकतो. असं एकत्र आमटी भाताचा फील आपल्याला येईल. आणि थोडं मऊसर ठेवायचं म्हणजे छान वाटतं एकदम. झाला की त्याच्यात हळद घातली आहे. आता हे मी वांगं टाकणार आहे लगेचच. अगदी कांदा खूपच परतून घ्यायचा नाही आहे, बेताचाच परतायचा आहे. म्हणजे अगदी पूर्ण तळून घ्यायचा नाही, तांबडा होईपर्यंत नाही तळायचा आहे, बेताचाच तळायचा आहे. आपण हे वांगं घातलं आहे. टोमॅटोसुद्धा आवडत असेल तर घालू शकतो. आणखीनही काही भाज्या घालू शकतो, पण ते पुलावासारखं नव्हे, हा प्रकार वेगळा आहे. आपण याच्यात डाळी घातल्या आहेत. आता आपण हे धुतलेले तांदूळ वर घालणार आहोत. हा आपण तांदूळ बारीक तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे मऊ भातासारखं असं होणार आहे. हे सगळं छान मऊ खिचडी करतो तसं 1 पॉट मील म्हणतात त्याला. एकाच भांड्यात आमटी भात, 1 पोट वरीचा नाश्ता. बरोबर भांड्यांची जरूर नाही काही. आता आपण याच्यात बाकीचं साहित्य घालणार आहोत सगळं. लाल तिखट, घातलंय. चवीप्रमाणे मीठ, गोडा मसाला आपण इतर वेळी काही खिचडीत फार घालत नाही, पण ह्याच्यात आपण आमटी भाताचा फील आहे. थोडक्यात भांडी कमी आणि झटकन होणार घालणार त्याच्यात. गुळ घालतो तसा त्याच्यातही गुळ घालणार. अगदी थोडंसं आंबटही घालायचंय. अगदी थोडं मी आंबट टाकलंय. जे जे आपण आमटीत साहित्य घालतो ते सगळं याच्यात घालतंय. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर खोबरं पण घालणार आहोत. आमटीत घालतो कोथिंबीर खोबरं, तसं ह्याच्यातही कोथिंबीर खोबरं घालणार आहोत. पाणी ओतणार आणि 3 शिट्या काढून शिजवून घेणार. ते आपलं 1 पॉट मील तयार. झटपट पोट भरायला मोकळीक. एका भांड्यात होतो त्याच्यामुळे भांडीही कमी. आपलं सगळं साहित्य घालून झालं आहे. आपण याला पाणी ओतून
3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. किती 10 मिनिटात आपलं जेवण तयार. आपण कुकर लावलाय, 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. खाण्यासाठी तयार आहे. आता आपण त्याच्यावर थोडासा तडका देऊया, की लसणीचा तडका. या लसणी तापलेल्या तेलात घालणार आहोत. थोडीशी सुकी मिरची पण घालणार आहोत. छान लागते त्याला. आणि अशी ही खमंग छान फोडणी तडका आपण या भातावर देणार आहोत. आपला भात तयार. त्या भातावर आपण तडका झालंय ते एकदम मस्त. लसणीचा वास, वांग आपण वाढूया. वर साजूक तूप घालायचं. खाण्यासाठी तयार आहे. 1 पॉट मील. बघा एका ह्याच्यात सगळं झालं का नाही. गॅसची बोंबाबोंब करायला नको. तूप घालायचं. हे खाण्यासाठी तयार आहे. पहा मी भात 1 पॉट मील कसं केलं. हे माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही बघा. यापूर्वीसुद्धा मी दाखवलेलं आहे. कुळीत, पिठलं आणि भात असं एकत्र दाखवलेलं आहे. तो सुद्धा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला दिसू शकतील. यामध्ये आपण भरपूर व्हेरिएशन करू शकतो. कोळथाचं पिठलं भातसुद्धा आपण एकत्र करू शकतो. बेसन पिठलं भात. म्हणजे असं झटकन आपलं होऊ शकतं आणि आपला गॅसही बचाव होऊ शकतो. नक्की सगळ्यांनी करून बघा. कारण आत्ता गॅसची टंचाई आहे. प्रत्येकजण म्हणतोय गॅस संपत आला, गॅस नाही आहे. तर अशावेळी हे प्रयोग नक्की करून बघा. ह्याच्याबरोबर कैरीचं लोणचं खूप छान लागतं. यावर खोबरं बिबरं काही लागत नाही, कारण आपण सगळं आत घातलेलं आहे. त्याच्यामुळे आणखीन काही त्याच्यात लागत नाही. असा आपला व्हिडिओ तयार आहे.